आदित्य नाईक आपण या आपला कॅश प्राइज घेण्यासाठी बापगावचे उद्योगपती सूरज भोईर आपले देखील हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत, त्यांचा संघ देखील आपण पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जियान सेंटर बजेस बापगाव विपक्ष जनमन खोनी या दोन संघामधील सामना आता मात्र सुरू होईल. आदित्य नाईक आपण या आदित्य नाईक यास 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कॅश प्राइज आपण बघतोय. आदित्य नाईक याची अतिशय उत्कृष्ट इनिंग पाहायला मिळाली आणि त्यासाठी मॅन ऑफ द मॅचचं सॉरी कॅश प्राइज दिलं जात आहे. बरोबर 6 वाजता यशवंतपूरमध्ये राहणार संघाने रिपोर्ट करायचं आहे. कालेर संघाचा संघ नाईक तसेच राहणार संघ नाईक आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. जयंत इंडिया बजेस बापगाव संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे जनमन खोनी या संघाला. चौथा सामना कालेर संघाने आपण संपर्क साधायचा आहे. अभिनंदन मयुरेश अभिनंदन यशवंतपूर राहणार संघाने या विजयाची बोवणी केलेली आहे आणि या संघाने बरोबर 6 वाजता रिपोर्ट करायचा आहे. बोले आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामना पाहायला मिळेल जियान सेंटर बजेस बापगाव विरुद्ध जनमन खोनी या दोन संघामध्ये. बापगाव संघाच्या संघाने टॉस जिंकलेला प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेल्या जनमन खोनी या संघाला. नीलम नाईक दिनेश चौगुले राकेश पाटील यांना जॉयकुमार अँड कंपनी आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते डे नाईट स्वरूपामध्ये आणि या स्पर्धेचा नक्कीच हा सामना आपण पाहणार आहोत जनमन खोनी विरुद्ध जियान सेंटर बजेस बापगाव या दोन संघामध्ये. भद्रावती कालेर संघाने आपण तोरीस सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सामना आपण पाहतोय या बापगाव विरुद्ध खोनी या दोन संघामध्ये. सलमीजोडी मैदानामध्ये दक्षित सिंगोळ आणि त्याच्या समेत कुणाल पाटील. तर गोलंदाजी ट्रॅकवर बापगाव संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज सज्ज होतोय ओमकार पाटील. 4 षटकांचा सामना ज्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचा ओमकार दलवी येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिले षटकात त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. सामनागर फलंदाज दक्षित सिंगोले. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता छोट्या बॅकप्लेचा वापर करून केवळ समोर खेळलेला आहे
स्लिम मिड ऑफ रिझनमध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही. आयडियल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय. हलवर वारे वाहताना हवा वाहताना नक्कीच हवेचा वेग जर पाहायचा झाला तर पश्चिमेकडून सध्या पूर्वेकडे हवा वाहत आहेत. इथे या अतिशय सुरेख फटका पॉइंटच्या वरून चेंडू निघून जातो डीप पॉइंट रिजन मधून सीमा पार. या इनिंग मधील पहिला चौकार दक्षिण सिंगोलेच्या बॅटमधून. चौकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केल्या फलंदाज दक्षिण सिंगोले याने. पहिले षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. ओमकार दलवी पहिले षटक चालतोय. राईट अमृत स्टंप. इथे या संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. झेल ड्रॉप केला जातोय विकेट किपरच्या माध्यमातून. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. बिनबाद 5चा नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जर्मन कोणी संघ पाहायला मिळतोय. ओमकार दलवे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनागर फलंदाज कुणाल पाटील. इथे चेंडूला फिरकावून दिलेला खेचून मारलेला आहे. चेंडू निघून जातो मिडविकेट मधून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. जिथे वारा तिथे मारा. नक्कीच आपण बघतोय हवेचा वेग पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि नक्कीच आणि त्याच दिशेने फटका देखील पाहायला मिळतोय. कुणाल बेमिसाल षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना ओमकार दलवी पहिले षटकात चालतोय. जॅन एंटरप्राइजेस बापगाव या संघाकडून. सूरज भोईर फॅम टीम जॅन एंटरप्राइजेस बापगाव संघ सध्या आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. ओमकार दलवी पहिले षटकात चालतोय. संघाची धावसंख्या 11. जर्मन खोनी या संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. ओमकार दलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्या षटकांमध्ये पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फोर्स केलेल्या चेंडूला इथे मात्र समोर केलेल्या क्षेत्ररक्षक स्टेट लॉंग ऑफ रिझनमध्ये सज्ज. मात्र त्याच्याकडून चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाते सीमापार. चौकार. स्लॉफी वर्क खराब क्षेत्ररक्षण 1-2 का 4 जिथे 1 किंवा 2 धावा होत्या तिथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4ने वाढून होते ती धावफलकावर 15 धावा. आडव्या बॅटने हा चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 19. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर पावसाच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी या कोणी संघाच्या सलमाईकडून पाहायला मिळालेली आहे. ओमकार दलवी यांनी पहिले षटक हाताळलेले. मात्र या षटकामध्ये त्यांनी तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली सुरुवात जर्मन खोनी संघाची पाहायला मिळते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा आणि दुसऱ्या षटकात आणण्याची जबाबदारी आता मात्र गोलंदाज सुनीलकडे सोपवले गेलेले आहे.
सुनील गांगोडे आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर सामना करील सुनीलाचा फलंदाज दक्ष सिंगोले. सुनील गांगोडे विपक्षी दक्ष सिंगोले हे बॅटल आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. हवेचा वेग देखील खूपच वाढलेला आपण पाहतोय. या मैदानातून हवा वाहताना आयडियल क्रिकेट कंडिशन क्रिकेटला पोषक वातावरण निर्मिती आता मात्र पाहायला मिळते. प्रखर ऊन मात्र त्यामध्ये वारा सुटल्यानंतर नक्कीच एक गारवा नक्कीच शरीराला आनंद देताना आपण सामना पाहतोय कोणी विरुद्ध बापगाव या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. गोलंदाजी मार्कवर व्यापीठाच्या टोकावरून वळण्याच्या तयारीत. तर सामनावीर फलंदाज दक्ष सिंगोले. खूपच हवेचा वेग वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडूला उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मात्र फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जातोय त्याच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देणारा षटकार दक्ष सिंगोलेच्या बॅटमधून. अठ्ठावीस मार्च ते 30 मार्च मित्रांनो पाहायला विसरू नका. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 20-25 डे नाईट स्वरूपामध्ये आयोजन नक्कीच आपण पाहणार आहोत. गावदी स्पोर्ट्स लाखिवली आणि एवन सूत्रसंचालक राजेंद्र पाटील प्रतिमेश पाटील यांची देण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता नाही. निर्धाव चेंडू. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केले जाते. जयकुमार ट्रॉफी 20-25 ही दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. दिवस रात्र या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एक दिवसीय स्पर्धा आहे मात्र अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे सुनील गांगोडे. दुसरं षटक चालतोय. पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज दक्ष सिंगोले. येथे पुन्हा एकदा पेट केलेला आहे. एक हलकासा अपील पंच संमत नाहीत. लेखबाजचा इशारा पंच श्याम पाटील सारण करून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या सिंगल या वाढून होते आपल्याकडे 26 धावा. 26 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय सूरज भोईर फॅम टीम जियान सेंटर बजेस बापगाव विपक्ष जनमन खोनी या दोन संघामध्ये. सुनील गांगोडे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापीठाच्या टोकावरून वळताना. तर सामनावीर फलंदाज कुणाल पाटील. इथे अतिशय सुरेख एक्स्ट्रॅक्शन त्याच्या माध्यमातून झेल पकडला जातो आणि पहिला फलंदाज बाद होताना इथे मात्र कुणाल पाटील. इथे कव्हरेजमध्ये या मिसफिल्ड एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलेल्या फलंदाज प्रमोद सिंगे याने आणि कोणी संघाची धावसंख्या सिंगलने घ्या पोचते ती 27 वर 27 आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे.
27 धावा धावले झाल्या गेल्यात एक बाद. नेक्स्ट मॅच जयभजन कारिवली विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार. सुरेख फटका मात्र गॅप शोधू शकलेला नाही. कव्हर रिझर्वमध्ये प्रोटेक्शन आहे. इथे देखील एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. ओव्हरची समाप्ती 2 षटके समाप्त आणि 2 षटके समाप्ती जर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 28 धावा. 14च्या सरासरीने प्रति षटकामागे जनमान कोणी संघाने आतापर्यंत धावपैकी धावा झळकवलेल्या आहेत. पुढील सामना जयभजन कारिवली विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघाने आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. टॉससाठी संपर्क साधायचा. जयभजन कारिवली संघाचा संघनायक आणि आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचा संघनायक. जयकुमार अँड कंपनी नीलम नाईक राकेश पाटील दिनेश चौगुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. जयकुमार ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण सामना बघतोय जनमन खोनी विरुद्ध सूरज भोईर फॅमिली जियान्स इंडिया बजाज बापगाव या 2 संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये न्यूकेरा खारबाव संघाने सूरज स्पोर्ट्स कशिनी संघाला पराभूत केलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये जयपूरमध्ये भाटले संघाने वीरबजरंग कारिवली संघाला पराभवाची धूळ चालली होती. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये यशवंतपुर राहणार संघाने भद्रावती कालेर संघाला पराभूत केलं होतं. आणि चौथा सामना सध्या आपण पाहतोय कोणी विपक्ष बापगाव या 2 संघामध्ये. इथे पलटी शॉट आणि गॅप देखील शोधलेला. चेंडू निघून जाईल कव्हर रिझर्वमधून सीमा पार धन करत हा चौकार. तुला पाहून बॅटमधून हा चौकार संघाची धावसंख्या 4 ने वाढते. आवाज स्पोर्ट्स भिनार आणि जयभजन कारिवली या दोन्ही संघाने पण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पुढील सामना नेक्स्ट मॅच कारिवली विपक्ष भिनार अर्थात जयभजन कारिवली विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामध्ये असणार आहे. इथे शपल होऊन फाईन केलेल्या चेंडू निघून जाते लॉंग लेग रिझर्वमधून सीमा पार. आणखीन एक चौकार. पलटी शॉट सुरेख फटका हवाई फायर आणि हा चेंडू निघून जाते सीमाच्या बाहेर. यावेळी मात्र षटकार. इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार दन करत. आणखीन एक चौकार. चौकार षटकार आणि चौकार षटकारची भाषा बोलताना आपण बघतोय या षटकामध्ये दक्षित सिंगोळे नाही इक्का दुक्का सीधा चौका छक्का. संघाची धावसंख्या 46-46.
इथे मात्र अखेर निर्धाव चेंडू रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या षटकामध्ये रोहित मागे ठरतोय. खर्चिक षटक त्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 18 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या त्या षटकामध्ये. दक्ष सिंगोले वैयक्तिक 31 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक सिंगल रनसह त्याच्या माध्यमातून पूर्ण केले गेले आणि 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर जर्मन खोनी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 47 धावा. दक्ष सिंगोले जबरदस्त कारिवली संघाने आवाज स्पोर्ट्स बिनार संघाने आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त कारिवली विरुद्ध आवाज स्पोर्ट्स बिनार या दोन संघामध्ये. पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना आपण पाहतोय. जॅन सेंटर बचेस कोणी विपक्ष जैन सेंटर बचेस बापगाव विपक्ष जॅनमन कोणी या दोन संघामध्ये. आणि यानंतर आपण दुसऱ्या फुलकडे वळणार होतो. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. तुषार भंडारी शेवटचे षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. दक्ष सिंगोले आपण पाहतोय सध्या खेळपट्टीवर सलामीला सलामीर जो वैयक्तिक 31 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रमोद सिंगे आपण पाहतोय. शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू फोर्स केलेला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक सरळ खेळलेला आहे. डाऊन दी ग्राउंड अतिशय सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर दक्ष सिंगोलेच्या बॅटमधून षटकार. एक 37 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. पहिल्या फुलमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. जर्मन खोनी विपक्ष जॅन सेंटर बचेस बापगाव या दोन संघामध्ये. यानंतर सेकंड पूलला आपण सुरुवात करणार आहोत आणि सेकंड पूलमधील पहिला सामना पाहायला मिळेल जयबजरंग कारेली विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघामध्ये. वेलकम पंकज म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम मोहित गरत. तर मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या 53 शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधील पहिल्याच चेंडूवर षटकाराने स्वागत केलेलं आहे दक्ष सिंगोल याने गोलंदाज तुषार भंडारे याचं. वैयक्तिक 37 धावसंख्येवर दक्ष सिंगोले सध्या फलंदाजी करतोय. तर कोणी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 53 धावा 53. तुषार भंडारी राईट मोर द स्टंप. इथे अपरकट खेळण्याचा प्रयत्न एज अँड गॉन विकेटचं पतन फलंदाज बाद दक्ष सिंगोले याची गेली संपुष्टात.
धावसंख्या 53. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण बघतोय शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तुषार भंडारी या राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. प्रयत्न चांगला पाहायला मिळतो मात्र झेल कॅरी करू शकला नाही. वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावीने संघाची धावसंख्या 55. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयभजन कारेवली विरुद्ध आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघामध्ये. आपण सध्या सामना पाहतोय जियान सेंडर बापगाव सूरज भोईर फॅमिली विपक्ष जय हनुमान खोनी या 2 संघामधील. फुलटा चेंडू आहे इथे या मात्र झेल तिथे देखील पकडता आलेली नाही. आणखीन एक जीवदान त्या फलंदाजाला मिळत आहे आणि ऑनफिल्ड पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. इट्स नो बॉल. पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. सिंगल प्लस नो बॉल 2 धाव धावप्लेमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 57. फ्रीट चेंडू मात्र हा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. चांगली वापसी करताना आपण पाहतोय गोलंदाज तुषार भंडारी या शेवटचे षटक मार्गस्थ या आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकामधील पुढील चेंडू इथे मात्र खेचून मारलेला आहे. अगदी या चेंडूला भिरकवून दिलेल्या सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आवाज स्पोर्ट्स बिनार संघनायक कारिवली संघाचा संघनायक ते आलेला आहे. आवाज बिनार संघनायक आपण देखील टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पुढील सामना जयभजन कारिवली विरुद्ध आवाज बिनार या 2 संघामध्ये असणार आहे. प्रथम फलंदाजी करताना जानमन खोनी संघाने आपल्या धावपलीकडून निर्धारित 4 षटकामध्ये धावा जोडल्या त्या 67 आणि 68 धावांचं आव्हान इथे ठेवले गेले आहे जैन सेंटर बापगाव या संघासमोर.
आणि अडुसर सर लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील म्हणजे सक्रिय समालोचक अजय घरात. धन्यवाद सुभाष धुमाल. चलिए टॉस के लिए आना है आवाज़ बिनार की कैप्टन. अगला मैच जय बजरंग कारिवली बनाम आवाज़ स्पोर्ट्स बिनार. कारिवली के कैप्टन उपस्थित हो चुके हैं. बिनार के कैप्टन आपको तुरंत टॉस के लिए आना है. लेकिन फिलहाल जो मैच चल रहा है वहाँ पर रनों का अंबार लगा दिया है. स्कोर बोर्ड पर जय हनुमान खोनी टीम के बल्लेबाजों ने 4 ओवर में बनाया है 67 रन और 68 रनों की चुनौती जयंत 11 बापगांव के सामने. आवाज़ बिनार टीम के कैप्टन आपको तुरंत टॉस के लिए आना है. ज़बरदस्त बल्लेबाजी प्रदर्शन देखने को मिला जय हनुमान खोनी के बल्लेबाजों द्वारा. खासतौर पर सलामी बल्लेबाज दक्षित ने कमाल की बैटिंग की. 15 गेंदों में 37 रनों की धुआंधार पारी जिसमें उन्होंने 4 चौके लगाए और 2 खूबसूरत छक्के. कुणाल आए थे ओपन करने. उन्होंने अच्छा फ्लाइंग स्टार्ट दिया था. पहले ओवर में 2 चौके और 1 छक्का जड़ा था. और आखिरी ओवर में प्रमोद शिंगे के बैट से एक खूबसूरत छक्का देखने को मिला. अंतिम गेंद पर चौका भी जड़ा उन्होंने. अच्छा फिनिशिंग टच दिया उन्होंने पारी को. 11 रन बनाकर नाबाद रहे प्रमोद शिंगे. 67 बनाए हैं 4 ओवर्स में और 68 बनाने हैं मैच को जीतने के लिए जयंत 11 बापगांव को. जयंत 11 बापगांव के सलामी बल्लेबाज क्रीज पर सुनील गांगुर्डे और उनके साथ ओमकार दलवी. वैसे गेंदबाजी में इनसे काफ़ी अपेक्षाएं थी. सुनील का ओवर अच्छा था 8 रन देकर 1 विकेट. लेकिन अन्य गेंदबाज काफ़ी खर्चीले साबित हुए. ओमकार दलवी रोहित और तुषार के ओवर में काफ़ी सारे रन्स बने थे और जो रन्स खर्च किए हैं वो कहीं ना कहीं अब वसूलने की बारी है. ठीक 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती. 4 ओवर में 68 रनों का टारगेट. सूरज भोईर फेम टीम जयंत 11 बापगांव के सामने. काबिलियत तो रखते हैं बापगांव के बल्लेबाज भी कि आकर्षक धुआंधार अंदाज में बैटिंग कर सकते हैं. ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत खेलने वाली टीम है और उस परिसर में भी काफ़ी बेहतरीन क्रिकेट खेला जाता है. इस सीज़न में काफ़ी सारे टूर्नामेंट्स वहाँ पर हुए हैं. लेकिन यहाँ पर आकर ये जो चुनौती अब मिली है खोनी टीम की, इसका किस तरह से स्वीकार करेंगे बल्लेबाज, ये देखने वाली बात है. खोनी टीम के बल्लेबाजों ने तो अपना काम बखूबी से निभाया है, लेकिन अब गेंदबाजों के कंधों पर भी जिम्मेदारी रहेगी. टोटल तो अच्छा खासा बनाया है अभी तक का. इस टूर्नामेंट का सबसे बड़ा टोटल आप देख रहे हैं इस समय जॉय कुमार ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय जॉय कुमार एंड कंपनी. सुनील के पास स्ट्राइक. पहला ओवर लेकर गेंदबाज दक्षित. पहली गेंद शॉट ऑफ लेंथ खींचकर मारा है लेकिन मिस टाइम स्ट्रोक. गेंद हवा में, फील्डर नहीं पहुंच पाए. 4 खिलाड़ी प्रयासरत थे, सबके बीच में जाकर गिरी है नो मैंस लैंड में और 2 रन लेने का मौका पहली गेंद पर सुनील के पास. अच्छा मौका था. शॉर्ट पिच गेंद. एक तो ऑन साइड में तेज़ हवाएं बह रही है, ऐसे में आपको अच्छे खासे रन्स मिलने की पूरी संभावनाएं बन जाती है. लेकिन टॉपेज लगा था. मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान सर्कल के थोड़ी सी बाहर जाकर गेंद गिरी थी. पहली गेंद पर 2 रन. खाता खुला है सुनील का. खाता खुला है जयंत 11 बापगांव का. अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट.
फिर से पटकी हुई गेंद थी, लेकिन इस बार ऑफ स्टंप की काफ़ी बाहर दिशा इनवाइड है। हालांकि बल्ला तो चला दिया था उस पर, पीछा किया था उस गेंद का सुनील ने, खेलने से चूक गए। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन बिना किसी नुकसान के। आवाज स्पोर्ट्स बिनार के कैप्टन, आपको ऑफिशियल कॉल दिया जा रहा है। टॉस के लिए आपको तुरंत पहुंचना है। विपक्षी टीम के कैप्टन पहुंच चुके हैं। अगला मैच जय बजरंग कारिवली बनाम आवाज बिनार, बिग मैच। स्वीप कर दिया इस बार, बेहतरीन शॉट, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। बाउंड्री अपने टीम के लिए प्राप्त करते हुए सुनील गांगुर्डे 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के। आवाज बिनार टीम के कैप्टन भी पहुंच चुके हैं और कैप्टन से रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। इस ओवर के बाद टॉस किया जाएगा। दोनों भी कैप्टन्स मंच पर आपको आना है। 7 विदाउट लॉस, जायंट 11 बापगांव। और इस बार हुक कर दिया है, गेंद आसमान में, फील्डर है उसके नीचे और कोई गलती नहीं, डीप स्क्वायर लेग पर, विकेट का पतन। और एक आसान सा कैच वहां पर फील्डर ने समाप्त कर लिया। 7 पर लगा है पहला झटका। नए बैट्समैन क्रीज पर 1 डाउन खेलने के लिए पहुंचे हैं तुषार भंडारी। और तुषार भी अच्छे स्ट्रोक प्लेयर है, काफ़ी सारी उम्मीदें रहेंगी उनसे। 68 रनों का पीछा करती हुई इस मैच में जायंट 11 बापगांव टीम। शॉट ऑफ लेन गेंद पुल किया सीधे फील्डर के पास मिड विकेट पर, यहां पर मौका था, डायरेक्ट हिट की जरूरत थी। निशाना यदि सटीक रहता तो निश्चित रूप से पेविलियन में लौटना पड़ सकता था तुषार को। काफ़ी जोखिम भरा सिंगल कंप्लीट करते हुए बल्लेबाज। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। यहां से और 60 रनों की ज़रूरत मैच को जीतने के लिए जायंट 11 बापगांव को। जॉय कुमार ट्रॉफी 2025 ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का ये महासंग्राम अब तक लेकर आए हैं जॉय कुमार एंड कंपनी। नीलम दादा नाइक, दिनेश दादा चौगुले एंड राकेश दादा पाटिल। दक्षित एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। धीमी गति की गेंद ओवर पिच लॉफ्ट कर दिया है इस बार, लॉन्ग ऑन की दिशा में जबरदस्त प्रयास। व्हाट अ फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। यहां पर ऐसे लगा नहीं था कि फील्डर पहुंच पाएंगे, लेकिन अचानक ही पिक्चर में आ गए थे। और निश्चित रूप से यहां पर कुछ रन्स बचा अपनी टीम के लिए खिलाड़ी ने। 2 रन्स पूरे करते हुए बल्लेबाज। स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन। यकीनन बाउंड्री बचाई है। भागेश थे वहां पर, जो कि लगभग काउ कॉर्नर की दिशा में फील्डिंग कर रहे हैं। ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन की तरफ अपनी बाई तरफ दौड़ लगाते हुए पहुंचे थे और गेंद को रोकने में कामयाब रहे। स्कोर अब 10 रन 1 विकेट के नुकसान पर। शॉट ऑफ लेन गेंद इस बार हवा में खेला और आउट, पॉइंट को क्लियर नहीं कर पाए। एक और विकेट का पतन। के कैप्टन आपको मंच पर आना है, टॉस किया जाएगा। साईनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। साईनाथ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होणार आहे। दुसऱ्या पूलला आपण सुरुवात करत आहोत। दुसऱ्या पूलमधील हा पहिला सामना असेल आवाज स्पोर्ट्स बिनार विरुद्ध जय बजरंग कारिवली। कारिवली संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे। जय बजरंग क्रीडांगण कारिवलीमध्ये हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला रंगताना दिसतोय। सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल।
टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय बिना टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जय बजरंग कारिवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि दोन्ही संघ नायक आपण नीलमदादा नाईक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जाऊयात पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं. 10 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 18 बॉल्समध्ये 58 धावांची तब्बल आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. जयंत 11 बापगाव संघाला सूरज भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. जयंत 11 बापगाव. गोलंदाजांनी थोडं निराश केलं कारण खूप जास्त धावा खर्च करण्यात आल्या. फक्त सुनीलचं षटक अप्रतिम होतं. त्या व्यतिरिक्त इतर जे 3 गोलंदाज आपण बघितले होते बापगाव संघाकडून निराशाजनक कामगिरी झाली. पण आता ते सर्व काही विसरून फलंदाजांना कामगिरी करावी लागणार आहे. समीकरण खडतर आहे, कठीण आहे, परंतु अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि याची जाणीव फलंदाजांना देखील असणार आहे. तुषार भंडारे आणि तुषार पाटील ही जोडी खेळपट्टीवर. नवीन षटकातील पहिला बॉल, जोरदार अपील कॉट बिहाइंडसाठी, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात करतो आपल्या षटकाला गोलंदाज मानस. आज दक्षतनं अफलातून कामगिरी केली आहे आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण बघितले दक्षत चांगली कामगिरी करत आलेला आहे या टीमसाठी. चांगलं त्याचं अष्टपैलुत्व त्याने सिद्ध केलं आहे. 37 धावा देखील बनवले आणि 2 गडी देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद केले. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेऊन बॉल चालला आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर शॉट फाईन लेगमधून पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत मिळते फक्त 1 धाव. खरं तर एकेरी आणि दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाही आहे. एकेरी दुहेरी धावांनी फक्त धावफलक हलता ठेवू शकतात फलंदाज. सामना जिंकायचा असेल तर मात्र गॅपमध्ये फटके खेळणं गरजेचं आहे. चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे, तेव्हाच या सामन्यामध्ये आपल्याला रंगत निर्माण होताना दिसेल. वाईटचा इशारा. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या 12. अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आणि तोच प्रयत्न सुरू आहे, परंतु यावेळेला चांगला उसळलाय बॉल. खांद्याचा वापर करत असताना गोलंदाज मानस. इथं डॉट बॉल. सुरुवात जशी हवी होती जायंट्स एंटरप्राइजेस बापगाव संघाला, तशी सुरुवात मात्र मिळालेली नाही आणि आता कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे. त्यासाठी चौकार षटकारांमध्ये डील करावं लागणार आहे. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय थोडासा पाठीमागे. शॉर्ट फाईन लेगमधून खेळाडू स्वतःच्या डावीकडे पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत मिळते फक्त 1 धाव. सिंगल डबलने कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही आहे प्रतिस्पर्धी संघाला, अर्थात जय हनुमान खोडी संघाला, कारण धावांचं प्रचंड बॅकअप त्यांच्या गोलंदाजांकडे आहे आणि त्यांना देखील माहिती आहे की सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकू शकत नाही. धावसंख्या 13 या आकड्यावर पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे, परंतु डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे सीमारेषी लगत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेक देखील पाहायला मिळते. थेट गोलंदाजाच्या हातात 1च धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या अगदी कासव छाप गतीनं पुढे सरसावते. जाऊन पोहोचले 14वर. 2-14. दुसऱ्या षटकाचा खेळ आता समाप्तीच्या मार्गावर जाताना पाहायला मिळतोय. यानंतर फक्त 2 षटकांचा खेळ बाकी असेल. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. हुक करत असताना बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अफलातून फटका. येतोय षटकार.
अथवा समीकरण अजूनही आपल्याला खडतर पाहायला मिळतंय. 12 चेंडू आणि 48 धावा. चला स्पीडअप करायचं विनंती असेल कोणी टीमला. दर्शनचा पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नीटसा पाहायला मिळत नाहीये. येतोय डॉट बॉल. तुषार भंडारी ऑन स्ट्राईक. दोन्ही तुषार आहेत, तुषार भंडारी आणि तुषार पाटील. क्विकर बॉल, बॉल मागे चाललाय. विकेट किपरला देखील बीट केलंय बॉलनं, परंतु शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू अतिशय दक्ष होता. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. श्याम पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेत. 2 धावा येथे मिळतील. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आणि अशा अवांतर धावांची देखील आवश्यकता असणार आहे, परंतु मोठे फटके हे खेळावेच लागतील. और रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला वेग थोडासा कमी केला होता. चांगली गोलंदाजी. येतोय आणखी एक डॉट बॉल. फलंदाज पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा देखील प्रयत्न होतोय. स्विंग अँड मिस. अप्रतिम डिलिव्हरी. हवेतून बॉल थोडासा आतमध्ये आलाय ड्रिफ्ट होत असताना आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू होता. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॅट्समनचा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय खोणी संघ या मॅचमध्ये. हा बॉल ड्रॅग केलाय ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये खेळाडू तैनात आहे. फक्त एक धाव मिळेल आणि आता फक्त असं वाटतंय की औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले. 8 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण. आणि असे फटके जर सातत्याने आले तर मात्र हे समीकरण देखील बनवलं जाऊ शकतंय. जबरदस्त स्लॉक स्वीप. येतोय षटकार. याच फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवर षटकाराचीच गरज आहे. हो, आणखी एक चांगला फटका स्वीप केलाय, परंतु तिकडे फिल्डर उपस्थित आहे. जबरदस्त कॅच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फलंदाज बाद होतोय तुषार भंडारी. पुन्हा एकदा पाहायला मिळालं होतं, परंतु गॅपमध्ये हा फटका खेळू शकला नाहीये तुषार भंडारी. या अगोदर षटकार ठोकला होता आणि हा बॉल जर गॅपमध्ये असता तर कदाचित चौकार किंवा षटकार देखील मिळाला असता, पण तसं काही घडताना दिसत नाहीये. तुषार भंडारीच्या खेळीचा अंत होतोय. तिसरा झटका बसतोय जयंत एंटरप्राइजेस बापगाव संघाला. संघाची धावसंख्या 29. 68 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये बापगाव संघ. नवीन बॅटर दिनेश मैदानामध्ये पोहोचलाय, जो एक अनुभवी खेळाडू आहे आणि थोडासा उशीर आलाय बॅटिंगसाठी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. शेवटचं षटक. गोलंदाजीसाठी दीप बागल. स्ट्रायकिंग एंडला तुषार पाटील. औपचारिकता शिल्लक आहे. 39 धावा बनवायचे आहेत 6 बॉल्समध्ये. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. जय बजरंग कारिवली विरुद्ध आवाज भिनार. जय बजरंग कारिवली संघ उपविजेता संघ ठरला माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये. प्रतीक नाईकला ॲक्शनमध्ये पाहायला विसरू नका, जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. 4 व्हीलर त्याच्या नावावर झाली. अप्रतिम कामगिरी त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण टीमची आपल्याला पाहायला मिळाली होती. जतीन पाटीलनं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती अप्रतिम, आणि खूप चांगला सांघिक खेळ आपल्याला जय बजरंग कारिवली संघाचा पाहायला मिळाला होता. दरम्यान पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दीप. सुरेख बॉल. चांगला बाउन्स. रायझिंग आणि सरप्रायझिंग बॉल फलंदाजासाठी. गुडलिन स्पॉटवर पडलेला बॉल होता, मात्र एक्स्ट्रा बाउन्स घेऊन बॉल विकेट किपरचा वेध घेताना दिसलाय. फक्त 4 चेंडू बाकी. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी, परंतु दिशा भरकटली आहे. वाईटचा इशारा करतायत पंच. धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. याआधीचा सामना जो आपण बघितला होता 40 धावांचं टार्गेट अवघ्या 2 ओव्हर्समध्येच
चेस करण्यात आलं होतं. त्यामुळेच इथे धावा तर बनत आहेत, परंतु त्यासाठी चांगली बॅटिंग देखील करावी लागते. ते तंत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. बॅटची आतली कडा लागली आहे, स्टंपच्या अगदी जवळून बॉल निघाला आहे. विकेट कीपर स्वतः बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत सिंगल घेण्याचा प्रयत्न. इथे धावचीची संधी होती, परंतु संधी दवडली गेली आहे. सिंगल अखेर कंप्लीट होते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तब्बल 37 धावा बनवायच्या आहेत. सध्या फलकावर फक्त 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आज निश्चित रूपानं जायंट्स एंटरप्राइजेस बापगाव संघाची जी कामगिरी आहे थोडी निराशाजनक राहिली आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट हेच लागली होती, परंतु विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. थोडासा अवघड झेल होता, पण याने सामन्याच्या निकालावर काही परिणाम होईल असं आता वाटत नाहीये. फक्त औपचारिकता पूर्ण केली जात आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज दीपकडून. 2 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. अखेर दीपच्या खात्यात देखील आपल्याला विकेट पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याच्या नादात तुषार बाद झालाय. शेवटचा बॉल यज्ञेश आलाय. प्ले अँड मिस डॉट बॉल आणि याचबरोबर हा सामना समाप्त होतोय. फक्त 32 धावांपर्यंत मजल मारता आली आहे 4 ओव्हर्समध्ये. जायंट्स एंटरप्राइजेस बापगाव संघाला हार्ड लक टीम बापगाव अँड कॉंग्रॅच्युलेशन्स विजेता संघ जय हनुमान खोणी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, खोणी टीमचे कॅप्टन आणि बापगाव टीमचे कॅप्टन, आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तसेच जय बजरंग कारिवली आणि आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील विनंती करतोय, आपण देखील आयोजकांशी आधी संपर्क साधा आणि नंतर सामन्याला सुरुवात करा. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे दक्षित शिंगोळे. 37 धावा बनवल्या आणि 2 गडी बाद केले.